आज आपण 12वीतला रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन हा टॉपिक बघणार आहोत. हा टॉपिक अतिशय महत्वाचा आहे. ह्या टॉपिक वरती 8 ते 9 मार्काचे प्रश्न पडतात आणि सीईटी आणि नीट साठी ह्या टॉपिक मधील 6 ते 7 प्रश्न असतातच. त्यामुळं हा टॉपिक अतिशय महत्वाचा आहे. ओके, आता आपण सुरुवात करूया. सुरुवातीला आपण बघू की रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन म्हणजे काय, दोन्हीचा अर्थ काय असतो. तर रेस्पिरेशन सिंपल लँग्वेज मध्ये डेफिनेशन एक्सचेंज ऑफ गॅसेस म्हणजे इनटेक ऑफ ऑक्सिजन अँड रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साइड इज कॉल्ड ॲज रेस्पिरेशन, सोपी लँग्वेज मध्ये. ओके, मग रेस्पिरेशन का गरजेचं आहे? व्हाय रेस्पिरेशन वी नीड? Because with the help of respiration we produce energy. एनर्जी आपण तयार करतो, त्यासाठी रेस्पिरेशनची गरज आहे. आता एनर्जी, आपल्याला जर एनर्जी मिळाली नाही तर आपण हसू शकत नाही, रडू शकत नाही, इवन आपण चालू किंवा बोलूही शकत नाही विदाउट एनर्जी. तर आपल्याला प्रत्येक गोष्ट करण्यासाठी एनर्जीची गरज लागते आणि ही एनर्जी आपल्याला रेस्पिरेशन मुळे मिळते. आता जी आपण डेफिनेशन बघितली ती सिंपल वे डेफिनेशन आहे, पण तेवढंच रेस्पिरेशन आहे का? तर नाही. रेस्पिरेशन ही टर्म खूप मोठी आहे जी आपल्याला बघायची. ओके, ठीक आहे. नाउ फर्स्टली वी लर्न the definition of respiration. ओके, खूप सोपी डेफिनेशन आहे. इट इज ए बायोकेमिकल प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन ऑफ organic compound for liberation of chemical energy in the form of ATP. ओके, ही रेस्पिरेशनची डेफिनेशन आहे. अतिशय सोपी आहे. काय डेफिनेशन बघा. इट इज अ बायोकेमिकल प्रोसेस. ही एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये ऑक्सिडेशन झाल्यामुळं केमिकल एनर्जी तयार होते एटीपीच्या रूपामध्ये. ओके, लक्षात आहे सगळ्यांच्या? अतिशय सोपी लँग्वेज आहे, डेफिनेशन आहे की ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये ऑक्सिडेशन झाल्यामुळं केमिकल एनर्जी तयार होते एटीपीच्या रूपामध्ये आणि हे एटीपीच्या रूपामध्ये तयार झालेली एनर्जी आपण वापरतो. ओके, मग ही एनर्जी आहे. ठीक आहे, ही एनर्जी आहे, सगळ्यांच्या लक्षात येते. ओके, मग एटीपीचा लॉंग फॉर्म काय आहे? तर एटीपीचा लॉंग फॉर्म आहे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. ओके, हा ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट लॉंग फॉर्म लक्षात राहू द्या. ओके, आता एनर्जीची गरज काय आहे? तसं आपण बघतो की बल्ब लागण्यासाठी सुद्धा करंट एनर्जीची गरज आहे. गॅसची फ्लेम लागण्यासाठी सुद्धा इथं एनर्जीची गरज आहे. जाळ तयार होण्यासाठी म्हणजे फ्लेम तयार होण्यासाठी सुद्धा एनर्जीची गरज आहे. तसंच आपलं शरीर, अवर बॉडी इज मेड अप ऑफ फ्रॉम सेल्स. ओके, हे तर सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे की आपलं शरीर हे सेल पासून बनलेले आहे. सिंगल स्मॉल सेल्स असतात आणि त्या सेल पासून आपलं शरीर बनलंय. मग ह्या सेलला पण एनर्जीची गरज असते. मग ती एनर्जी म्हणजे काय? तर ती एनर्जी म्हणजे एटीपी. ओके, मग ही एनर्जी आपल्याला कशी काय मिळते? ओके, फॉर एक्झाम्पल
हा एक सेल आहे. ह्या सेलमध्ये आपल्याला एटीपी एनर्जीची गरज आहे. मग ही एनर्जी आपल्याला कशी काय मिळते? तर ही एनर्जी आपल्याला मिळते ग्लुकोज पासून. ओके, ग्लुकोज पासून आपल्याला ही एनर्जी मिळते. ठीक आहे. मग ग्लुकोज मध्ये ऑक्सिडेशन होणं गरजेचं आहे. ओके, डेफिनेशन आपली ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये ऑक्सिडेशन होणं गरजेचं आहे. म्हणजे ग्लुकोज मध्ये ऑक्सिडेशन होणं गरजेचं आहे. ऑक्सिडेशन म्हणजे काय? इथं ऑक्सिजन ऍड व्हायला पाहिजे, ऍड होणं गरजेचं आहे. ठीक आहे. बर, मग आता हा ऑक्सिजन किंवा ग्लुकोज ह्या सेलमध्ये कुठून येतात? तर तुम्हाला सगळ्यांना ब्लड वेसल्स माहित आहेत. आर्टरी, व्हेन्स आणि कॅपिलरीज. आर्टरी पुढे जाऊन ज्यावेळेस डिवाइड होतात, डिवाइड झाल्यानंतर जे पातळ औरण आहे, ओके, त्याला आपण कॅपिलरीज म्हणतो. आणि ह्या कॅपिलरीज मधून ग्लुकोज बाहेर येतात. ओके, ह्या ब्लड वेसल्स. ठीक आहे, ब्लड वेसल मधून ग्लुकोज बाहेर येतात. ओके, आणि ग्लुकोज मधून ब्लड वेसल मधून ग्लुकोज हे सेल मध्ये आल्यानंतर, डिफ्युजन प्रोसेसने आल्यानंतर इथं एटीपी तयार होतोय. मग ब्लड वेसल मध्ये ग्लुकोज कुठून आला? ओके, तर ब्लड वेसल मध्ये ग्लुकोज हा डायजेस्टिव्ह सिस्टीम मधून आला. ओके, ही कोणती सिस्टीम आहे? तर डायजेस्टिव्ह सिस्टीम. म्हणजे काय? आपण जेवण करतो, अन्न खातो. अन्न, कोणतीही गोष्ट आपण खाल्ल्यानंतर, जेवल्यानंतर त्याचं डायजेशन होतं. आणि डायजेशन झाल्यानंतर इथे त्याचं रूपांतर ग्लुकोज मध्ये होतं. ओके, इथे ग्लुकोज मध्ये रूपांतर झाल्यानंतर हे ग्लुकोज आपल्याला ब्लड वेसलच्या मदतीनं प्रत्येक सेल पर्यंत पोहोचवलं जातं. ठीक आहे. मग हे ब्लड वेसल मधून ज्यावेळेस ब्लड फ्लो होतो त्यालाच आपण म्हणतो सर्क्युलेशन. ते आपल्याला नंतर बघायचं आहे. ठीक आहे. ग्लुकोज तर आपल्याला मिळाला आपण खाल्लेल्या अन्नापासून. ठीक आहे. मग आपल्याला ऑक्सिजन कसा मिळतो? तर ऑक्सिजन म्हणजेच रेस्पिरेशन, एक्सचेंज ऑफ गॅसेस. ओके, तर तुम्हाला दिसत हे काय? लंग्स आहेत. तर लंग्स, ज्यावेळेस आपण ऑक्सिजन घेतो हा लंग्स मध्ये भरला जातो. ओके, आणि ऑक्सिजन आपण, कार्बन डायऑक्साइड आपण सोडतो. ओके, मग हा ऑक्सिजन आपण घेतल्यानंतर हा ऑक्सिजन सुद्धा ब्लड वेसल मध्ये मिक्स होतो आणि ब्लड वेसल मार्फत हा ऑक्सिजन सुद्धा आपल्याला सेल पर्यंत पोहोचवलं जातं. लक्षात येते कशा पद्धतीनं ग्लुकोज हा आपण खाल्लेल्या अन्नापासून डायजेशन झाल्यानंतर मिळाला आणि ऑक्सिजन हा आपल्याला ब्रीदिंग मार्फत, ऑक्सिजन घेणे, कार्बन डायऑक्साइड सोडणे, ह्या ब्रीदिंग मार्फत ऑक्सिजन आपल्याला ब्लड वेसल मार्फत मिळाला. मग ग्लुकोज आणि ऑक्सिजन एकत्र आल्यानंतर, मॉलिक्युल दोन एकत्र आल्यानंतर ऑक्सिडेशन प्रोसेस होते आणि त्यातून एटीपी जनरेट होतात. हे एटीपी स्टोअर केले जातात सेल मध्ये. ओके, and when we need energy at that time, these ATPs are used for as a energy. Okay, now आता तुम्हाला ही प्रोसेस लक्षात आलेली आहे. त्यामुळं जे रिएक्शन दिलेली आहे आपल्याला ती कोणती आहे? तर C6H12O6 म्हणजे ग्लुकोज प्लस 6O2 दोन मॉलिक्युल मध्ये ऑक्सिडेशन झाल्यानंतर काय तयार होतं? 6CO2 प्लस 6H2O प्लस
38 ATP. ओके, सगळ्यात लक्षात आले. ही रिॲक्शन आहे की ऑक्सिडेशन झाल्यानंतर कशा पद्धतीनं एटीपी तयार होतात. ओके, ठीक आहे. मग आता नेक्स्ट पॉइंट जो आहे आपला, त्या नेक्स्ट पॉइंट मध्ये आपल्याला बघायचं आहे की कशा पद्धतीनं प्लांट्स आणि ॲनिमल्स हे रेस्पिरेट करतात. ओके, respiration in plants. Okay, plants respirate through their stem, leaves and roots. Root, stem and leaves मार्फत ते रेस्पिरेट करत असतात. ओके, मीन्स व्हॉट? In a leaf, leaf, stem and root. ओके, तर लीफ मध्ये जे एक्सटर्नल लेयर आहे, त्या एक्सटर्नल लेयर मध्ये स्टोमॅटा असतात. And these stomatas are useful for exchange of gases. Means बाहेरून एन्व्हायरमेंट मधील ऑक्सिजन हा स्टोमॅटा मार्फत लीफ पानांमध्ये घेतला जातो. त्यानंतर ऑक्सिडेशन झाल्यानंतर इथून वॉटर वेपर आणि कार्बन डायऑक्साइड हा झाडाच्या बाहेर सोडला जातो. अशा पद्धतीने रेस्पिरेशन हे लीफ मार्फत होतं. ओके, सगळ्यांना लक्षात येते की वातावरणातला एन्व्हायरमेंट मधला ऑक्सिजन हा पानांमध्ये जे स्मॉल पोर्स असतात, छोटी छोटी छिद्र, ज्याला आपण म्हणतो स्टोमॅटा, याच्या मदतीनं ऑक्सिजन पानांमध्ये घेतला जातो आणि पानांमध्ये ऑक्सिडेशन झाल्यानंतर स्टोमॅटामधून वॉटर वेपर आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडले जातात. ओके, नेक्स्ट स्टेम. स्टेम मध्ये लेंटिसेल्स असतात. लेंटिसेल्स अगेन दी स्मॉल पोर्स. इन woody plants the lenticels are present and these lenticels are useful for respiration. Okay, now roots which are present under the soil. In soil there are air plugs are present or small pockets of airs are present. म्हणजे मातीमध्ये लहान लहान कणांच्या मध्ये ऑक्सिजन असतो. ओके, आणि हा ऑक्सिजन रूट घेतात. ठीक आहे, बघा कशा पद्धतीनं. समजा हे रूट आहेत, हा रूट आहे आणि ह्या रूटला हे रूट हेअर्स आलेले आहेत. तर हे जे रूट हेअर्स आहेत, हे रूट हेअर्स मातीमध्ये असणारा ऑक्सिजन घेत असतात. ओके, आणि अशा पद्धतीनं रूट्स हे ऑक्सिजन घेतात. ठीक आहे, दिस इज रेस्पिरेशन इन प्लांट्स. नेक्स्ट, रेस्पिरेशन इन एनिमल. Now, there are different animals who have different technique of respiration. वेगवेगळे प्राणी आहेत ज्यांच्यामध्ये रेस्पिरेशनची वेगवेगळी प्रोसेस आहे.
म्हणजेच काय तर काही प्राणी हे त्यांच्या एक्सटर्नल कवरिंग मार्फत रेस्पिरेशन करतात, काही गिल्स मार्फत रेस्पिरेशन करतात, तर काही हे लंग्स मार्फत रेस्पिरेशन करतात. ओके, तर फॉर एक्झाम्पल बघूया आपण. एक्झाम्पल कोणते आहेत तर एक्झाम्पल स्पॉन्ज हा एक ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम आहे. हा ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम आहे जो प्लाझ्मा मेम्ब्रेन मार्फत रेस्पिरेशन करतो. ओके, स्पॉन्ज हा ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम आहे जो प्लाझ्मा मेम्ब्रेन मार्फत रेस्पिरेशन करतो. मग हा प्लाझ्मा मेम्ब्रेन कशापासून बनलेला असतो तर फॉस्फोलिपिड बायलेयर आणि प्रोटीनच्या संयोगामार्फत हा प्लाझ्मा मेम्ब्रेन तयार होतो. ओके, अनदर वन एक्झाम्पल, आपण आणखी एक एक्झाम्पल बघू की फॉर एक्झाम्पल इन्सेक्ट. इन्सेक्ट हे टेरेस्ट्रियल असतात म्हणजे जमिनीवर राहतात. ओके, यांच्या इन्सेक्ट मध्ये ट्रॅकियल ट्यूब्स असतात. ओके, ट्रॅकियल ट्यूब्स आहेत फॉर रेस्पिरेशन पर्पज. थर्ड, फिश. फिश ॲक्वॅटिक आहेत. They respirate by internal lungs. Okay, and the last one example is mammals, birds. These are terrestrial. Okay, and they respirate through lungs. म्हणजे वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स आहेत, त्या ऑर्गॅनिझम मध्ये त्यांच्या हॅबिटॅट नुसार, हॅबिटॅट जिथे ते राहतात त्याला आपण हॅबिटॅट म्हणतो, त्यांच्या हॅबिटॅट नुसार त्यांच्यामध्ये रेस्पिरेशन डेव्हलप झालेलं आहे. ओके, आता रेस्पिरेशन इन ॲनिमल, रेस्पिरेशन इन प्लांट्स. ओके, इफ यू लाईक द व्हिडिओ then like and subscribe. Thank you.